अरे बापरे, हे काय झालं? तर चला सांगतो व्हिडिओ मध्ये, पूर्ण व्हिडिओ बघा. राम राम मंडळी, मी तुमचा लाडका साहिल सांगळे. तर कालच्या पेक्षा आजचं वातावरण लय खतरनाक झालं होतं. सगळीकडून नुसते काळे काळे ढग झाले. पाऊसला येणार आहे वाटतं. पावसानं सुद्धा घाबरून दिलंय भाऊ. पाऊस तर काही येत नाही, नुसतं आभाळ येतंय, नुसतं घाबरून देतं आपल्याला. वरतून पाऊस पडायला सुरुवात होणार होती, पण आपण लगेच टिपाड भरून घेतली. पावसाला यायला नाही, इकडे सुरुवात होणारच होती. म्हटलं चला आपल्या ट्री हाऊस मध्ये जाऊन पाहू वातावरण कसं झालंय. वातावरण एकच नंबर झालं बरं का. एवढ्यात हा घनश्याम बुसपांगे डायरेक्ट शिडी घेऊनच उचलायला लागला. मला म्हणतो मला येऊ दे. त्याला म्हटलं वय गायला चारा घालायला जाऊन बस. तो लगेच येऊन बसला भाऊ तिथं. नंतर आपण आलोय कुत्र्यासोबत मस्त खेळायला. ते नुसतं उड्याच मारते भाऊ. आपण कुत्र्यासोबत खेळ असतोय ना, आपल्या पावसानं लय काटा धरला होता. पाऊस यायला लागला होता, मग मी लगेच घरी निघून आलो. पावसा पाण्याचं कोणतरी इकडे गवत जाळून टाकला होता बरं का. कोणी जाळलाय ते तर काय आपल्याला माहिती नाही, मग जाऊ द्या. त्यानंतर बुस वल्ल होऊ नये म्हणून आम्ही लगेच कागद टाकायला गेलो. आपण तिथं पोहोचलो तर पाऊस यायला लागला, तरी आपण व्हिडिओ बंद नाही केला. म्हटलं व्हिडिओ काढू द्या. आपला कागद टाकायच्या नादात आहे ना, इकडे पाऊस पण चालू झाला होता आणि आम्ही तर वल्लच झालतो डायरेक्ट. नंतर आपण एवढ्या पावसात गाडी घेऊन घरी आलो. आलो पाहत होतो आपल्या घनश्याम बुसपांगे डायरेक्ट चड्डीत झेंडा घातला भाऊ. डायरेक्ट चड्डीत भारताचा आदर करा रे आदर. नंतर आपल्या खंडूच्या अंगात आलं डायरेक्ट मसोबा. म्हटलं मसोबा आलाय का भूत आलाय आपल्याला तर काय माहित नाही. पळा इथून भाऊ पहिलं. आता पाऊस पण मोकर जोरात यायला लागलाय. चला भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.